78वा स्वातंत्र्य दिन उद्या साजरा होणार। पंतप्रधान लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करणार। मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात। कार्यक्रमासाठी 18,000 सदस्यांना निमंत्रण। मुख्य निवडणूक आयुक्त लवकरच करणार महाराष्ट्र दौरा। विधानसभा निवडणुकांच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता। कोलकाता प्रशिक्षणार्थी डॉक्टर बलात्कार हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे। कोलकाता उच्च न्यायालयाचा आदेश। ममता सरकारला धक्का। हिंसाचार हत्येची चौकशी करा, दोषींना कठोर शिक्षा करा। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांची मागणी। राजीनाम्यानंतर पहिलंच जाहीर वक्तव्य। बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। कुडाळ पोलिसांकडून तिघांना अटक। 1,34,000च्या बनावट नोटा जप्त। पोलिसांकडून अधिक तपास सुरू। पुणे विमानतळाचं जुनं टर्मिनल तब्बल 8 महिने राहणार बंद। आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणही नवीन टर्मिनलवरून। पुण्याच्या हिंजवडी आयटी पार्कमध्ये खड्डे आणि वाहतूक कोंडी। कंपन्यांचं परदेशात स्थलांतर तर अभियंत्यांवर वर्क फ्रॉम होमची वेळ। पुण्यातील 5 ऐतिहासिक स्थळं दत्तक देणार। शनिवारवाडा, आगाखान पॅलेस, लोहगड यासह 3 लेणींचाही समावेश। पुण्यात झिकाच्या रुग्णसंख्येत घट। गेल्या 4 दिवसांमध्ये एकही नव्या रुग्णाची नोंद नाही। पुणेकरांना दिलासा।